ए श्याम्या, तुला माहिती आहे का रे, काय रे? सुगंधाचा नवरा नाही का, हा, त्याचा नाद नाही करायचा भाऊ, नाद नाही करायचा आपल्या गावात. काय केलं? लग्न केलं काय तिने? आयला तुला साधारण का ते लग्नाचंच का म्हणून आठवत रे, दिघे असल्यामुळे आठवत ना तुला लग्नाचं. तसं नाही रे, तुम्हाला नाद नाही करायचा म्हणलं, मग नाद करायचा काय याचा? बायाचाच ना माणूस नाद करताना. मग मला वाटलं ही एक आणि तीच एक मुंबईत एक लग्न केलं काय तिने. काय बरं साहेब. हा, अरे तस त्या बाबतीत नाही, मग त्यांनी मुंबईला आहे ना, मुंबईला 4 फ्लॅट घेतले. कोणी? सुगंधाच्या नवऱ्यानी, तुला माहिती का? रमेशनी. काय बाता मारतो तू? अरे इथे किराण्याचे पैसे द्यायला नसते महिन्याच्या 2-3 महिने थब्बळच मागावं लागत पैसे, आणि तू म्हणतो 4-5 फ्लॅट घेतले. काय उगा आपले काय तू कधी मध्ये फ्लॅटचे फोटो पाठीत असतो, सुगंधा ती मला दाखीत असती, माझ्या नवऱ्याने आज फ्लॅट घेतला, या महिन्यात आज माझ्या नवऱ्याने आमचं केलं. रिक्षा चालून कुठं फ्लॅट घेणं होत असतं का बाबा? काही सांग तू आपला. ग बस, रिक्षा खायचा वेळ आहे का काय? फॉर्च्युनर बिच्युनर गाड्या आता 5-6 त्याच्याकड, रोज एक वापरितोय पुसून, रोज एक पुसून पुसायला येतो. पुसायला नाही. फ्लॅटच्या खाली गाड्या लागलेल्या असतात ना, ते पुसायला येतो. रिक्षा चालून झाले की सगळं ते कामं करतो, आणि मग ते फोटो काढत असेल कोणाचे बी, आणि त्याच्या साडूकडे हाय पैसा मला माहितीये, त्याच्या गाड्या असत्या, त्याच्यात फोटो काढत असेल बसून त्यो. गपे. अरे बेल्ट खोलायला एक माणूस आहे त्याचा, ड्रायव्हरचा कुठं बेल्ट खोलायला माणूस असतो का? नाही सांग ना मला, असतो का कुठं? अरे बेल्ट कसा लावायचा असा शिकित असेल दुसऱ्याला, कळलं का तुला? ते मला माहितीये, ड्रायव्हिंग मध्ये एकदम फर्स्ट क्लास येतो, पण त्याच्याकडे गाड्या बिड्या काही नाही, कामाला येतो, रिक्षा चालवतो, आणि फ्लॅट पासला गाड्या बिड्या पुशीत असेल. काही नको चाटा आणू तू. कोण? मी चाट ना. पैशावाला माणूस असता ना भाऊ, हा. बायको तिथे ठेवलं नसतं, कळलं का तुला? कोणाला? आणि 4-4 महिने किराणाची उधारी दिली नसती काय? काही बात आणतो, खरं सांगते का तुम्हाला? ज्याच्याकडे पैसा आहे तो असं वागतो का? असा वाघ. मग अरे उग हे बघ, हे मोठ्या बाता मारायची लोकांना सवय झालेली असती. मुंबईत राहतो म्हणजे काही करतो, तसं काही नसतं. आता तू माझं घे ना, काय पैसा दाखवायचा नसतो लोकाला. हे लोक बड्या मारतात, त्यांच्याकडे पैसाच नसतो. ठीक आहे, नुसत्या बड्या मारायच्या. बडा नाही, आणि ते त्यो तुला माहितीये का, मी राहुरीच्याकडे तिकडे रोड 7 एकर जमीन घेतली. कधी? आहे का माहिती तुला? नाही नाही ना माहिती. अरे 5 दिवसामध्ये हॅरियर आहे माझी, हॅरियर हरियर म्हणजे रे गाडी. सगळ्यात वरलं टॉपचं मॉडेल. काय विषय आहे का भाऊ? असे सेन्सर आहेत गाडीला, तुला सांगतो. कशी? नुसता असा खाली पाय फिरला लगी डिक्की उघडती. तू म्हणला ना फिरेल्या उघडती. अरे पाय फिरल्यावर गाडीची डिक्की उघडती म्हणले मी. हात लावायची गरजच नाही. गरजच नाही. बापरे. सेन्सर आहेत, सेन्सर गाडीला. आणि तुला सांगतो, गतिरोधक जरी आलं का मधी, हा. अजिबात गाडी आपटत नाही. गतिरोधक पशी गाडी गेली, हा. सेन्सर लगे काय करता माहिती का, चाक वर घेऊन आणि गतिरोधक संपलं की चाक खाली येते, डायरेक्ट सॉफ्ट लँडिंग. पोटातलं पाणी सुद्धा हालत नाही झाल्या. म्हणजे पाणीच पियावं नाही लागत काय? अरे म्हणजे किती पाणी पिलं, डबडब वाजत असलं ना तरी हालत नाही. इतकं सस्पेन्शन असते त्या गाडीला. पण म्हातारे माणसाला लय भारी आहे का नाही? हाडकं बिडकं. याड आहे काय तू? हालतच नाही माणूस. सांगितलं कोणाला म्या नाही काही गाडी यायची, मी 7 एकर जमीन घेतली. नाही. अशा बड्या मारायचं काहीच कारण नसतं, तुला सांगतो तुम्ही. हा होय. आपला मोठेपणा आपल्या पैशी काय सांगायचं लोकांना विनाकारण. चालतंय बघ, नक्की बोले बरं का, वट घाट नाही गाडी आल्यावर पार्टी द्यायची. गाडीचं मला सांगितलं नाही तरी चालेल, पार्टी द्यायची. बटा करायचं नाही, पण तुम्हाला सांगतो अजिबात कोणाला म्हणायचं नाही. हा बाई, गाडी यायची, जमीन घेतली, काय असतं लोक ऐकत असते, इन्कम टॅक्स वाल्याला सांगते किराणाचं एवढं लोक किराणा दुकान एवढे पैसे कमी काय लोकांना कळलं नाही पाहिजे. आमचं कसं धंदा असा असतो ना, एवढून केला खायचा असतो, उधार देत नाहीत लोक. मग श्यामी तू बाटली किती का रे? काही नको करतो, पाण्याच्या म्हणते मी. काय उगा बावडणी करतो. चालू या बाई, आपल्याला जमिनीचा पार्टी वेधली आणि गाडीची पार्टी. अरे देव जाऊ दे त्याला. ए श्यामी त्याला बोलता येणार. चल भाऊ मी जातो. हा, सांगू नको कोणाला बरं का? नाही. कोणाला म्हणू नका. चला भाऊ, मला उद्योग येतं. भाई कुठे गेले असतील हे नाना? होय सुगंधा, काय हो इकडं काय करती? हो गिरणीमध्ये दळण घ्यायला आली. ते जेवण करून येतो म्हटले ना, अजून यायचा पत्ता नाही. बरं जाऊ दे, मरू दे ना. नाही तर बसू तुम्ही इथं. का बरं? आपला असाच. मला एक सांग सुगंधा, हा, नेमकी तुझा नवरा करतो काय रे तिकडं? करतो काय म्हणजे? काम करतात ते त्यांचे. काय? रिक्षा पुसायची. अरे ए बस गप्पा. कोण म्हटलं वांदा रिक्षा पुसतो म्हणून? कोण म्हणलं म्हणजे? ओय, श्याम्या म्हणला तुझा नवरा रिक्षा पुशितो, गाड्या श्यामाच्या पुशितो. डोक्यामध्ये ना पू झालेला आहे, पू. त्याचं काय ऐकत नका जात जाऊ. माझ्या नवऱ्याने रिक्षा घेऊन भाड्याने दिलेले आणि मोठ्या मोठ्या गाड्या आहे 2-3, आणि स्वतः पण कंपनीत काम करता, म्हणजे रिक्षा पुशितो. किती गाड्या आहेत? 2-3 गाड्या आहे मोठ्या चांगल्या. बघ मी म्हणलं होतं नव्हतं श्याम्याला 2-3 आणि गाड्या ते आहेत. पण कंपनीत काम करता, माहिती का? बघ प्लेट किती तू आहे तिकडे? 2. बघ
मी बरोबर सांगितलं होतं की नव्हतं श्याम्याला, श्याम्या ऐकतच नाही. पण शामराव आहे म्हणे ते भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहते म्हणून. हा ना तू भाड्या अहो ते तिकडे गेले मुंबईला कामाला, 2 वर्षात घरावर स्लॅब टाकला मी. असंच टाकला का सांगा बरं? नाही. आणि रिक्षावर स्लॅब टाकला झाला असता का? आणि 2 फ्लॅट. ए पैसे असल्याशिवाय एवढं मोठं काय धाडस कोणी करीत नाही भाऊ. ए पण श्याम्या हा. तुला माहितीये का काय श्याम्याने काय केले? काय केलं आता? तेव्हा म्हणला मी काय बुवा भाटा बिबिटा करीत नाही अजिबात. हा मला असं म्हणजे बुवा भाटा अजिबात करीत नाही. मी रस्त्याच्या कडीला 5-6 एकर 7 एकर जमीन घेतली. 7 एकर जमीन घेतली रोड. 7 एकर. 7 एकर. भाई बरं झालं हो 7 एकर घेतली. हा. कशासाठी घेतली ती एवढी? तो म्हणला बा मला हॉटेलचा का काहीतरी बिझनेस करायचा आहे. आपण जाऊ बरं का त्या हॉटेलला जेवायला. मग होय पण मोठी एक लय मोठी गोष्ट घेणार आहे तू. अजून काय आता? तो म्हणला बुवा भाटा करू नको तू आपली म्हणून आता काय सांगतो बरं दुसरी का. बायको करून आणायचा विचार आहे काय? नाही तीच राहत नाही पहिली. ए, तुला घरातलं काय करायचं तुला नाही रिकाम्या लोकांच्या संसारामध्ये तोंडाला स्वतःच लग्न व्हायचा पत्ता नाही. हा ना. तू म्हणला तुम्हाला सांगू नको झाल्या तू आपली म्हणून सांगतो बरं. सांगा ना तेव्हा कळण मला. तू हायर गाडी आणणार आहे. हरियर. हरियर तेच म्हटलं आता हायर गाडी कोणती आली आणि मला माहित नाही. हायर गाडी घेणार आहे. हा ते म्हणे असं पाय त्याला का लगेच बरोबर ती डिकी. आणि परत असं केल्यावर परत डिकी खाली होती का? नाही सेन्सरच मानला सेन्सर सगळ्या गाडीला हा. मागून पुढून सेन्सर. अशी गाडी जर चालली ना गतिरोधक होऊन पाण्यातलं पोटातलं ना पाणी सुद्धा हालत नाही मला. गाडी डायरेक्ट हळूच गाडी चालते. हा हेलिकॉप्टर आहे काय ते? नाही हो. नाही. ते म्हणे दतिरोधक आला वर होती. टायर आहे ना बरोबर आपोआप होते दतिरोधक संपला बरोबर चालली. आपट ती. भया नक्कीच का टार्जन असं बरं का ती गाडी बनवणारा. होय. पण अख्ख्या गावात आहे ना श्याम्यासारखा माणूस पैशावाला कोणीच नाही बरं का मी म्हणतो. हा तेवढं तर आहे खरंच नाही बरं का तुझ्या नवऱ्याला सुद्धा फिका पाडायला बसला पैशाच्या बाबतीत. माझा नवरा सगळ्या गोष्टीमध्ये चांगलाच आहे. म्हणजे माझा नवरा पिका पाडायला बसला. 100% बघ हा त्याला म्हणा एखादा फ्लॅट घेऊन दाखव मुंबईमध्ये मग कळत. हायर येणार आहे आमच्या मित्राची. मला येऊ दे ना. चल लोकांच्याच झेंड्यावर पंढरपुरी यांचं. आयला आपल्या गावात आहे ना काय म्हण राव माणसं लय मोठी व्हायला लागली रे. अरे दाव आपलं प्रसिद्ध व्हायला लागले आता नुसतं धरा 4 झाड म्हणलं 4 जाती. बघ ना 2 गाड्या यायला लागल्या. तुमच्या डेपुटीला सांगणार राव एखादी गाडी घ्यायची. अरे देते पण ते जाऊ दे ना. सुधांदा वहिनीच्या दाढीची पेढे श्यामरावच्या दाढीची पेढे म्हणजे भाजलं ना आपल्या दोघांचं. सायकल सुद्धा नाही ना राव काय करावं बा. मग द्यायची आता ती जुनी पुराणी. 100% घे. ते डेपुटीला सांग एखादी मोठी हायर बियर काय असतं डेपुटी ते. बहीण आता दाढेच तिथे झाले माहिती ना तुला. हा ना. ओके हो सगळं खरं आहे तुमचं. बाकी मला काय माहित नाही. हा तुम्हाला सांगतो मला आहे ना 1 नंबर गाडी पाहिजे. हा आणि विशेष म्हणजे ना कलर सुद्धा काळा पाहिजे. हा आणि त्याच्याबरोबर आहे ना स्कूटर पण आणायची आहे. स्कूटी हो सेम कलर आणि 2 डिलिव्हरी संघच पाहिजे बरं का. मला तुम्हाला सांगून ठेवतो काय आहे ना मला सिरियल नंबर घ्यायचा आहे. 2 गाड्यांचा एका मागे एक. कळलं का. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या ट्रायलला माणूस येणार आहे ना कंपनीचे माणसं पाठवायचे युनिफॉर्म मध्ये. ऐरे गैरे पाठवायचे नाही सांगून ठेवतो. हा ट्रायल कशी एकदम झकास झाली पाहिजे. म्हणजे सगळं इत्यंभूत कळलं पाहिजे मला गाडीच्या फॅसिलिटी काय काय आहे काय काय नाही. समजलं का. उशीर नाही 4-5 दिवसात गाडी पाहिजे लगेच. कॅश ऑन डिलिव्हरी आपली. गाडी दारात उभी नारळ फुटायच्या आधी तुम्ही पैशाची बॅग घ्यायची. मग समजलं काय तुम्ही श्यामराव आहे. हा उगत मी ते हॅरियरच्या प्रेमात पडलो म्हणून माझा मित्र मग म्हणत होता सफारी वगैरे घेऊ पण नाही म्हटलं आपल्याला घ्यायची तर हॅरियर विषयच नाही काही. ते बी ब्लॅक कलर. हा बरं का सांगितलं लक्षात ठेवा आणि घेऊन या. हा ए ठीक आहे इकडे. तुम्ही कशा आले मी काय आवाज दिला होता. मग मला काय चोरून काय करायचं काय तुम्हाला डेक्याला आवाज देऊन. ठीक आहे तुला एक सांगू का. अरे 2 दिवसांनी ना ते येणार आहे घरी. कोण. माझा नवरा. हा येतानी फॉर्च्युनर घेऊन येणार आहे. काय काय बोलता. आयो. ते पण नवी कोरी गाडी. बापरे झाल्या. हा? अरे वा नशीब काढलं पहिली ना. अरे. माझा नवरा कष्ट करीतो तिकडं. हा नाही बरोबर. मग फॉर्च्युनर काही लय मोठी गोष्ट आहे का. आणि ते नाही, पण नाही. माझ्यासाठी आणायला पाहिजे तो गावात मग. Fortuner. त्याला काय होतंय. घेणारच आहे आपण. मग बघ आपली कशी वाट राहील गावामध्ये. वट सुगंधा नाद न करू तिकून येताना पेड्याचे बॉक्स बिक्स आण. ते सगळे घेऊन येणार येतानी. नुसते गाडीच कशा आणते कमीत कमी ना. ते बोलले का 1-1.5 पोट तर भरतीन एवढे मी पेढे घेऊन येईन. अख्ख्या गावाला आपल्या वाटले पाहिजे औचित्यवाडीला. भर जाऊ कमी म्हणले काम आहे. होय. हा. तरी ती
23-24 लाखाला असं नाही. ती मला कसं माहिती किती लाखाची आहे तुला पण लय काय मोठ्या करायची? पैशाची आहे ती असं मला ते सांगत होते. हा झालं बरं जाऊ मी मला काम आहे जरा लई. हा झालं लोटाचे दाडे घेऊन राहिले भाऊ. ए, गाड्या हा अरे बघ ना गाडीवर गाडीची वर राहिली. तेच ना राव. नाद नको करू आपल्या गावाचा. आपल्या गावा पुढे सगळे फिके येते. चले आईला. ओय, श्याम्या तुला माहित झालं गावातला बाबाटा काय काय गावात नाद न करू आपल्या लोकांचा. 100 बडी कर एक एक येत वय. आपल्याला काय करायचं कोणाचा नाद करून आपला नाद आपण पूर्ण करायचा. लोकांच्या नादाचं काय करायचं आपल्याला होय ठीक आहे. हा खरंय म्हणजे या 2 दिवसांनी नारळ फोडायला या. नारळ फोडेल हा थांब तू. अरे 2 दिवसात येणार. तू काय म्हणत होता मोगा ते सुगंधाचा नवरा तिकडे रिक्षा पोशितोय म्हणून. हा खुशीत नाही म्हणलं चाली तो. हा चाली तू. नाद नको करू सुगंधाचा नवरा आता फॉर्च्युनर केवढ्याला असते सांग बरं. फॉर्च्युनर हा फॉर्च्युनर हॅरियरपेक्षा महाग असते येड्या. 50 लाख रुपये लागत आहेत. हा हायऱ्या गायऱ्याचं काम नाही फॉर्च्युनर घेणं भाऊ. आमदार खासदार तेच वापरीत येणार आहे आपल्या अवचितवाडीमध्ये. हा. काय फॉर्च्युनर कोण घेते वतनदार घराणं काय नाही सुगंधा घेऊन राहिली. काय काय बोलत राव. काय काय म्हणजे? रिक्षा चालणार कुठं फॉर्च्युनर काय पटला असं तरी बोला. ए रिक्षाने चाली ती म्हणली 2-4 गाड्या आहेत. ते श्याम्याची काय आपल्या पाया पैसे धुळ नाही म्हणली. 2 दिवसात नवरा माझ्या फॉर्च्युनर असं म्हणली? हा, जे आहे ते आणि पोतभर नारळ प्रत्येक माणसाला ना येतात नारळ फोडायला. फोडायला हातात. हा आणि हा. पेढे माणसाजणी पोरांजणीत पेढे. नाद नको करू. 2 दिवसात येणार आहे सुगंधा म्हणली. आम्हाला जेवण पण आहे तिथं. उठ घाटणाले बरं काय विसरू नको. आणि गाडी आली का मी मग तुला फोन करीन नाही तर. थाळी मारणार आहे आम्ही दोघं. राऊंड राऊंड. ए, चल चल ए, भाऊ, आपल्याला पुढे सांगायचंय. आईला गावात फॉर्च्युनर सुगंधाचा नवरा. बघावं लागत आहे गाड्या नेमकं काय. हा 2 दिवसांनी वय खरंच. बर बर हा घेऊन या आपली गाडी. म्हणजे 2 दिवसांनी तुम्ही याल तेव्हा गाडी घेऊन याल ना. आणि ऐका ना महत्वाचं म्हणजे तुम्ही ती आता गाडी घेऊन याल ना फॉर्च्युनर. ती आता मला इथंच ठेवायची चालवायला. अम्मा तरच ती गाडी आणायची घरी नाही तर आणायची नाही. तुम्ही घर तिकडे गाड्यांमध्ये फिरतात. अहो कशाला मी ड्रायव्हिंग क्लासेस लावून घेईन ना. एवढं काय लोड घेता तुम्ही. मग म्हणजे कसं मग मी माझी चालवत जाईन. मला लय आवडते त्या गाडीमध्ये फिरायला. हा अहो किती भारी वाटत ती फॉर्च्युनर. फॉर्च्युनर मध्ये तुमची बायको सुगंधा. हा चाल ठेवू मग. हा झालं काय आता हे? ऐ ऐ ऐ अरे भाऊ कष्टाने कमवून आणलेल्या पैशाचे आहेत ते. फुकटचे नाहीत ते. वर फेकू फेकू खातो काही काय ना. आणि भाऊ काय तो यासाठी घेऊन बसलो काय मी. आता 2-4 घे ना प्रत्येक वेळी एक घेतो खातो. शामराव. हा आले आले. अरे राव सर्दी जाते. हे काय निघालेच. ओ वहिनी काय मानलं बॅग बीड कुठं जाऊ रे. हा 1 मिनिट थांबा हो, करते. अरे ते आता गाडी आणायला नाही जायचं का. हा ते कॅश ऑन डिलिव्हरी करायची ना तर मग कॅश घेऊन चालले 35 लाख असं रुपये. होय. सुगंधा मग मला नाही येणार का. अहो मी तुम्हाला कधी नाही म्हटले. चला ना. बस, धर या बोटाने. हा. चाल ए, या. झाल्या. चल. चला बाईनी आणली फॉर्च्युनर फॉर्च्युनर फॉर्च्युनर. लईच पैसे आहेत भाऊ लोकांकडं. एवढी कॅश 35 लाख. शामराव चला श्याम्या चल पटकन नारळ आण, नारळ आण. गाडी आली भाऊ गाडी. कोणाची म्हणजे अरे तुला म्हणलं नव्हतं का मग सुगंधाची गाडी आली. मला तर दिसली नाही एवढी मोठी गाडी इथून जाता. पलिकून आणली पलिकून. हा इकून ते म्हणले इकून लय खड्डे खुटे आहेत ना आपले ते. हा 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 भरण बिरण म्हणले अजिबात पूजा वस्तूर गाडी भरली नाही पाहिजे भाऊ नवी केली. फॉर्च्युनर आहे फॉर्च्युनर काट नवीन शोरूम. होय. हा अरे सेकंड असेल. कोण सेकंड प्लॅस्टिक सुद्धा निघलेलं नाही भाऊ. वरून सुद्धा प्लॅस्टिक मारून आणली त्यांनी गाडीला. कोटिंग कोटिंग. हा कोटिंग. अरे बाबा मला काय माहिती इंग्लिश शब्द ते म्हणले वरून मी प्लॅस्टिक आहे तिची. तो म्हणला ना नारळ आणणार आहे गोणी भरती कुणाच. हे सरले असते तिकून पिढे आणले त्यांनी 4-5 कॅरेट जादा. काय सांगतो. चला अण्णा नारळ कशा टाइमपास करतो राव. मला नाही म्हणली ये म्हणून काही. नावावर टिपून ठेव. आईला काही म्हणला बी नाही. जावं लागन गडे. फॉर्च्युनर घेतली म्हणले पावाच लागन. फॉर्च्युनर कुठे फॉर्च्युनर.
कुठे फॉर्च्युनर? एवढी मोठी गाडी दिसा ना काय मला. सुगंधा घरी नाही. कुठे लावली नेमकं पार्किंगला येणे गाडी गाड्या? फॉर्च्युनर दिसा ना मला. हे अरे घाबरलो ना मी. उल्लू बनाया, बडा मजा आया. म्हणजे काही गरज नाही. अहो फक्त बडाय का तुम्हालाच मारता येता का? बड्या बड्या वाता आणि बोच खायला आता. ए, असं काही नाही म्हणता का? कमरेत खायला आता असं म्हणायचं होतं. असं आहे. तूच म्हणली बड्या बड्या बाता. म्हणजे खोटं होतं होय. तुला गाडी घ्यायचीच नव्हती. अहो, तुमची हरिहर जशी येणार होती ना मग तशी पण माझी फॉर्च्युनर येणार होती. उल्लू बनाया. मी म्हणलं चला माराव बाता. काय हा हवेत का? पण तुम्हाला काय वाटलं तुम्हालाच मारतात काय? अहो एवढा वेगळा हवेत मारू नाही कधीतरी खरोखर मारून बघावा. नुसतं लोकांनाच नाव ठेवायचं. खरे राव झाल्या काही खरंच नाही राहिलं राव. आईला बाता मारायला बी आपल्यापेक्षा लोक पुढे गेले आता. खरंच ना राव. आपल्या बाता एवढ्या यांच्या एवढ्या मोठ्या बाता. मी हरिहर म्हणलं बाई फॉर्च्युनरच म्हणली. मला तर एक वेळ खरंच वाटलं म्हणलं आईला एका काय सांग. गावात राहतो शहराला सव्वा शेर पाहिजे का नाही? आहे खरे खरे. मला दोघांचं खरं वाटलं होतं पेड्यासाठी. हा, पेढ्यासाठी. अरे तुला तसेच पेढे अहो, खाऊ घालू. तुम्हाला मी तसे पैसे देऊन पेढे आणायला लावले असते. याच्या पुढे मला बाता नाही मारायच्या. कोण? तुम्ही मी का मारलं तुला बाता? तुम्ही बाताच मारत होते. मी माझ्यासमोर आपल्या काय मार- लेकराला पोरांना आपलं नादी हा, लावलं. हे लेकरू आहे का? मला नादी नको लावी जाऊ श्यामे. तुला माहितीये ना जाल्या मग कसं आहे नादी लावल्यावर. हा बरं जाऊ द्या चहा टाक चल. हा. हा का? म्हणजे आता पेढे खाऊ घालणार होती तर चहा तर पाच होय ठीक आहे. मग आता तुम्ही एक काम करा तुमच्या इथून दूध घेऊन या मग मी चहा ठेवते. तेवढं तर झालं पाहिजे का नाही शामराव? हा झालं पाहिजे आता हे श्याम्या. बघा, अर्धे तुम्ही बाता मारला आणि मी मारला 50-50 झाला ना. बस तुम्ही चल दूध मी घेऊन दूध आणतो तू चहा ठेवतो. चल चालतंय, लवकर. चला रे चला. हा, चहा घेऊ मस्त पैकी चला. घाबरे तू. हा तेव्हा आम्ही इथं बसतो मग. ए यार कुठे गेलत काय पण सकाळपासून? जमलो भाऊ फाट्यावर गेलतो. सकाळ सकाळीच फाटायला गेला का आज? अरे बाई साहेब नाही का हा ती म्हणली होती सोडायला चल. मी गेलतो आपल्या बाई साहेबाला सोडायला. म्हणजे आपली डेप्युटीची बायको होय. हा कुठे गेल्या त्या? ते गेलेत ना त्यांच्या भावाच्या घरी. होय ओय श्याम्या पण ती मला सांगून गेल्या डेपुटीकडे लक्ष ठेव. काय काय म्हणल्या? लक्ष ठेव. हा चाल्या अरे लक्ष ठेव म्हणजे पाळत ठेव म्हणल्या तुला ते आता. झाल्या काय बाई साहेबांच्या डोक्यात नेमकं काहीतरी वेगळा खटका आला. कायच आहे? हो म्हणूनच तुला त्यांनी लक्ष ठेवायला सांगितलं. लक्ष या अर्थाने पाळत ठेवायला सांगितली तुला. म्हणजे इकडे खबर तिकडे द्यायच्या का? अरे म्हणजे तसं नाही. मग आता बाईसाहेब तुला जबाबदारी टाकली का नाही हा. की लक्ष ठेव म्हणजे डेपुटी कुठं जातेत काय करतेत कोणाला भेटतेत कोणासंग बोलतेत हा ही सगळी माहिती काढायला सांगितली तुला. आणि डेपुटी बाईसाहेब आल्या की तुला विचारतेत काय झालं तर तुला सगळं सांगावं लागल. लय विश्वासाचं काम दिलं पाहिजे आल्या तुला आता. ओय, माझ्यावर एवढी जबाबदारी टाकली म्हणल्या बाई साहेबांनी तू चांगलीच हे करायला पाहिजे ना, हे का नाही? पण डेपुटी तसं चांगले माणूस आहे बरं का पण सांगता येत नाही. नाही नाही हा. ओय, चांगले दिसतेत वरून मनातून काय माहिती कुणाला. हा खरे भाऊ मोठ्या माणसाचं असंच असतं कळून देत नाहीत आपल्याला. तू आता एक काम कर इथं गप्पा नको मारीत बसू घरी जाय आणि बघ कुठे ते काय करतेत आणि अजिबात त्यांचं सोडू नको त्यांना. आता आता काय सोडतोय त्या माणसाला. हा झालं भाऊजी काय हो? एवढं काय गणगणित चालले मी तुम्हाला आवाज देते. अरे ऐकायला आलता लय मोठे गणगणी माझ्या माग सुगंधा. तुमच्या मागं लय मोठी गणगणी काय झालं? काय म्हणजे अरे तो माणूस अख्या गावाला सांभाळतो ना तो आता मला सांभाळायचा आहे. म्हणजे आपली बाई साहेब नाही का डेपुटीची हा, काय झालं त्यांना? त्यांना त्यांना काय आला काय होईल काय बोलू नको सुगंधा. ती तुम्ही मला सांगू लागले की काय नीट सांगा नाही का वाक्यात? एका वाक्यातच सांगतोय मग काय 5-6 वाक्य सांगितले काय. अहो आता बोलता का काय काय काही नाही? काय म्हणजे त्यांना सांभाळायला ना माझ्याकडे जबाबदारी टाकली बाई साहेबांनी अहो, कोणाला सांभाळायला? डेपुटीला. मग असं सांगा ना. बरं तुम्हाला का बरं सांभाळायला लावलं? त्या कुठं चालल्या? त्या गेल्यात आता 2-4 दिवस त्यांच्या भावाकडे भेटायला. मग सांभाळायची काय करते का? लहानच पोरग आहे काय पुटी म्हणजे? लहानसक म्हणजे त्यांच्याकडं काहीतरी बांगाल बुंगाल शिजते मला माहितीये. अयो खरं सांगता वय. मग त्याच्यामुळे जबाबदारी टाकली ना बाई साहेबांनी. हो बाई साहेब कधीच खोटं बोलणार नाही पण तुम्हाला सांगू काय झालं भाऊजी डेपुटी काय तसे वाटत नाही बरं का. कोण? त्यांचा काय गोळबिळ काही नसणार आहे. मग बाई साहेब मला खोटं सांगा काय. काय माहिती बाबा मला तर काय माहिती तुमचं तुम्हाला जाऊ दे भो डेपुटी कुठं तरी निघून जायला बसले. अहो
डेपुटी का रे आहेत वय. कुठं जायचो मी काय झालं मला वाटलं गेले का काय कुठं फिरायला मी कुठं फिरायला जातोय बाबा काय नाही, मी गेलतो बाईब साहेबांना सोडायला गेलतो. तू कसं काय सोडा गेला त्याच्या भावानी गाडी आणली होती मोठी तू बसून गेलता काय नू कुठं नाही मग? नाही, अहो इथून चालल्या होत्या हा. बॅगी बिगी त्यांच्याकडे 2-4 तुम्ही डिग्याला तरी पाठवायचं ना. मला किंवा आली म्हणून मी पुळ आलो, म्हणलं बाई साहेब द्या बॅगी, मी धरू लागतो. अरे दादा त्याचा भाव येणार होता तिथं न्यायला याच्यापाशी वडापाशी तिथं अरे मग अहो नेऊन सोडन मी तिथपर्यंत काय अच्छा ना. अच्छा बरं मग काय झालं आता मग काय झालं म्हणजे बाई साहेबांनी मला खुशीत 200 रुपये दिले आपल्याला, म्हणली जालिंदर हे धर. हा ना तो काहीतरी म्हणला असं मी बरोबर आता हे करतो तुमचं सामान नेऊ लागतो हे करतो ते करतो आणि लाडी गुड लावून 200 रुपये घेतले असेल तो कोण मी लाडी गुडी तू का गोळी चाट लावी? माहित नाही का मला नाही नाही, माझी बहीण हा. दरवेळेस देत असती मला हा का? 200-300 बहिणीला देत चांगला लाडी गुड लावून चांगला पैसे काढतो इकडे दाजीचे बी खिचे मारतो कोण मी असं कधी होय? खिशे मारले तुमचे? हा ना आळ घ्या तर राव मेवण्या मग माकार. चालतंय जा मग आता आला काय तू जा ना आता सोडला ना बहिणीला काय नाही, बसला असतं तुमच्यासोबत भाताची तर दिवसभर मस्त मजेत. म्हणजे आता मला दुसरं काही कामच नाही का मी आता जरा आराम करणार आहे तुझा आराम करा ना तुम्ही. तोय बायपा साहेबांनी कटकट करते असलं का मी आता आराम करतील 2-4 दिवस गेली ना तर मी निवांत राहणार आहे मी नाही नाही, तुम्हाला करमायचं नाही. बाय साहेबची कशी कालबिल असती ना तशी मी आपली देखील कालबिल करतो. तुम्ही झोपा घरात. हा का हा बरं तूच एक काम कर तू आता माहिती कटकट करू नको तू जा नाही नाही, मी जा, इथं जा. बसतो. तुम्ही झोपा, तुम्हाला काहीच तकलीफ देणार नाही भाऊ. अरे जा ना दादा नाही जाणार. येडण करू नको जा मला आहे ना मला तुला सांगू मला शांत झोप लागते आता इथं कसे मंडळी असली ना ती काय करते टीव्हीच्या मालिका बघते ना हा. मग मी तिला खवळत असतो मग आमच्या दोघात होते तो वाद मी बघन गपची. नाही तू नको बघू जा मला आता जर 2-4 दिवस भेटले झोपू दे जा पळ जा जा, जा, लय जा. प्रेमान लावता म्हणून चालले बरं का. नाही तर तुम्ही जर वसकले असते ना जाल्याला गेलोच नसतो. जा 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 चपला भारी आणल्यात बारी आता अख्खं गाव हिंडून ये, जा चपला दाखव बाई लोकांना. साहेबांनी 200 दिलेली, माझ्या बायकून 300-500ची आणली. असं आहे का म्हणूनच आला इकडं हे रे याडपाटा अवघडे हो कशाला आला आता जा ना बसला असते इथं नको आपला. नको बसू नको मला आहे ना आता आम्ही इथं कोणीच नाही थांबणार मी झोपणार आणि डिग्या जाणार आहे आता तिकडं डेपुटी हं? सकाळ धरून चहा घेतला का तुम्ही? मी चहा घेतला तुपली बाई साहेबांनी मला नाश्ता करून घातला कारण बरं का? मला हा. मला लय भारी येतं तक्ते गवती चहा. नको, गवती नको, चहा नको, केला गवती असता गवती ना. चहा नको जा नको? जा, नको 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 जा 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 गवती चहा आणि ना माग असा दुखतो गवती चहा पाहिजे तुम्हाला काय खरं नाही वा उघडच हे अडपट ह्याच्या आल्या ठीक आहे इकडे ते वानण्यार आलत आत्ता बरं का हा त्याला दिलेत वाटतं ज्योतीनं 200 रुपये हा, त्या आलत झाल्या इकडे मला बाई. जा आल्या त्याला नाही इथं अजिबात येऊन नको देऊ नाही नाही त्याला आता त्याला माहिती बाई साहेब इथं नाही नाही इथं तुझा पैसे कोंडा गळीत बसन हा बरं का तुम्ही कुठे चालले आता? मी चाललो जरा बाहेर आता आणि मला सांगता येत नाही किती वेळ होईल ती बरं का बरं बरं काय इथं थांब जाऊ नको या बा, असा बसतो. काय रे काय काय नाही, सहज अशी चक्कर मारली होती. तू जातो का आता अरे मला झोपू दे ना मला आराम करायचा जा ना तू आराम करायचं हा. म्हणजे चालले कुठं तुम्ही कुठं पाहिजे? चाललोय काय इथं असं फेरपाटका मारतो असं शेतपावली करतो इथलं इथं असं इथलं इथं असं करा मग, व्यायाम करायचा असलं तर असं. यार जाय ना काठी आण रे काठी आण रे हा, एकूण जाय ना जा ना जा ना जा ना जा ना पटकन जा ना मला बसू दे ना निवांत जा ना जा ना काठी ऐवजी बॅट घेतली म्हणून जातो. हा जा 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 काय गो ते बाई साहेबाचं राहताय नाही. अरे जा ना पिंढरे हाणीन मी एकूण बॉल फेकला असं आपण क्रिकेट खेळू ना आज दिवसभर. झालो हे तुला सांगू का मला मा डोकं दुखत आहे मला हेडॅक झालाय जरशी मला शांत मी गोळी घेणार आहे झोपणार आहे मला जरा झोपू दे दादा जा, अहो, जा. बघा आता डेपुट तुम्ही हे सांगले का काय माझा त्यो पूर्वी नाही का ते गोळ्या औषध द्यायचे वज्ञ काय तज्ञ होता त्याच्यात मला शिकून गेलाय. मी तुमच्या डोक्याला मस्त औषध हा, मलम लावून तुझ्या ठेवतो. तुझ्या आज्याच्या त्या तज्ञ तो तुला बाप तयार केला तो तज्ञनी परंपरा. त्या बापाने तो तयार केला चालेल ते पाहिजे. तज्ञ मला माहिती ना किती तज्ञ आहेत तुम्ही जा आईला जा 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 जा, पळ पळ एक या सही चक्रा मारी तू अजिबात येऊन नको दरी बॅट ठेव जाऊ का मी हा पण चल एवढं तुला काय करायची कुठं चाललं हटकन लावी तू उगच
यांना बी दम निघा ना हो. हॅलो हा तिकडंच निघलोय ना, येऊ राहिलो तिकडं. हो हा गाडीकडे चाललोय आता. काय रे कुठं काय काय मग कमी माया माग तू कुठं पळतो? कधी घुट मारलं मग तू आला कशाला माया माग? बोलता कोणासोबत तुला काय करायचं कोणासोबत बोलू? तू जा ना, का जाऊ कान फळा टाकीन पळे. मी रस्त्या उभा आहे कस काय काम रस्ता करतात मग तिकडे बघ ना, माझ्याकडे माया माग काय चालला? ए झाले यार, तू येड लागलं का? तू माझ्या मागे कुठं चालला? हा? कुठं चलन अरे जाय ना मग, जाय पुढं तू पुढे कोण? जाय पुढे जाय पुढं. तुम्ही पुढे जा मग माया माग कशाला येतो तू? मी माग जातो तुम्ही जा पुढं. माग मग पळ. याडपाड वाहनाच्या काही काकलीचा पत्त्या नाही. अरे तू काय येडा झाला का काय? तू बधीर झाला काय? तू कशाला माझ्या मागे येतो? अहो कुठं चालले तुम्ही विचारायला अरे मी येतोय. जाईन कुठं बी? तू काय काम आहे? काम काय माय मग सांग. तुला दिले ते 200 रुपये? वर ढगाला लागली कळ पाणी ठेम 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 गळ. बरं जाऊ द्या, मी काय काम असेल मला यायची तुमच्या सोबत. अरे काय येडा झाला काय? तुम्हाला दुसरं काम आहे? येडे करू नको, जा घरी पळ. मग मी काय करणार तुम्हाला म्हणी का असं काम नका करू, मला येऊ द्या ना. अरे तू काय सटकला का? डोकर पाळलाय तू सकाळ सकाळ. मी माझ्या उद्योगाला चालू, तू कशाला आला माझ्या माग? डोक्यावर कुठं पडलंय बाई साहेबाला सोडायला गेलो तुम्ही. बाई साहेबाला सोडायला तुला 200 रुपये दिले ना? तुला कोणी सांगितलं सोडायला लागली तिला? तिच्या नुसत्या बॅगा उचलला तू मला सांगायला लागला का तू? 200 रुपयाचं कौतुक पळ. करता काय? हा. ओ मला येऊ द्या ना. तू बाजूला आहे, पळ. इकडे नको पळ. डेपुटी ओ ओ आरसा खाली कर ना. काच डेपुटी अहो थांबा ना डेपुटी डेपुटी ओ ओ उतर 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 झाले, उतर 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 तू उतर उतर खाली खाली उतर खाली उतर उतर ना खाली. काय झालं डेपुटी? अरे काय राव, पिढा लागली पाठीमाग माया. काय काही सांगा नवीन काही व्हाय ना. कुठं काय नुसतं गाडी मागं पळतोय, मला बसू द्या आणि मला तुमच्या बरोबर राहू द्या. ही कुठली पद्धत आहे? कशामुळे तू माझ्या मागे येतोय? कशामुळं म्हणजे हा? तुम्ही कुठं चालले? अरे मी चाललो का? मतलब गावात चाललो होतो मी. त्यांच्यामुळे काम असते, त्यांना काय तू हे हा? करतो? काय करतो म्हणजे बाय साहेबांनी सांगितलं यांच्यावर लक्ष ठेवायचं. होय. लक्ष ठेवायचं. पाळत पाळत अरे येडा झाला का काय? ती कशाला सांगा लक्ष ठेवायचं? कशाने सांगन म्हणजे तोंडाने सांगितलं कानाने ऐकलंय मला. ह्यो मला म्हणला होता बरं का, आला सोडून तवा पैसे बी दिले त्याला मग? बाईसाहेबांनी. अरे दादा पैसे दिले असते त्याला, मग देते असते त्याला 100-200 रुपये. ती तिच्यावर माझा विश्वास आहे. माझा तिच्यावर विश्वास आहे, तिचा माझ्यावर विश्वास आहे. याडपाट वाहनाच्या. मी अडपट नाही, मला सांगितलंय मी माय बहिणी येऊस्तो मी तुमच्याकडे पाळत ठेवणार आहे. अरे काय पिढा आहे रावी, काय टेन्शन नाही. डेपुटी ही पिढा अशी नाही काय गपना काय? ही पिढा अशी माग नाही लागायची, याला थोडस वेगळं वळण द्यावं. अरे पण ना कामात धामाचे काहीच पैसे देऊ तिला. तिने 200 रुपये दिले. तुम्ही 500 रुपये द्या फक्त मला, मी बरोबर पिढा. ए येडा जरा थांब ना जरा 2 मिनिटं. 500 रुपये दे आणि हे माझ्या मागे मला बाहेर कामाला यायला त्याला जावं हा ना, मी बरोबर लागत. ऑफिसच्या कामाने हे जर दे आणि त्याला लाव म्हणावं. दे 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 100-500 येतं. करतो बरोबर मी. जा 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 जा. बरोबर आहे तुला सांगेन, त्याचं. तुला कोण? सांगेन. मी नाही डेपुटी सोडणार. बरोबर आहे त्याचं. तुला सांगेन. हा मी तुला सांगतो. काय ग पैसे आम्ही मला अरे तुम्ही हलू नका. मला आहे ना काहीतरी ते खायला लावून याच्याकडचा. हा. जा जा जा. विश्वास आहे बाय साहेब असं अरे झाले. हो, मग विश्वास आहे ना, मग डेपुटीची काळजी घेतली पाहिजे ना. मी तुझ्याकडे ना, ते डेपुटीला भूक लागली ना, तुला मी तुझ्याकडे थोडं हा, ते- पार्सल ते- मग तोंडाने सांगायचं, वाटाणे जेवायसाठी चाललो बोलायचं. तुम्ही. हा. डबा घेऊन येतो. कुठं जाऊ नका. नाही नाही, इथेच थांबा तुम्ही. हा बाबू काय पिढा लावून दिले ज्योतीने बा माग. हा तिनं म्हणली असं लक्ष ठेवा त्यांच्यावर. का ह्यो पाळत ठेवायला लागला मायावर. पुढे पिढा कुठे कवाशी केला? पिढा लई होती. अरे पण हे काय माग उगत नाक. हा आता बाईसाहेबांनी कशाला त्याला सांगायचं? तुम्हाला माहित नाही गावात कसा येतो. अरे दादा ती म्हणली असं डेप्युटीवरती लक्ष ठेवा तुम्ही चालू हा भाऊ. ना, पण तिथे खाण्यापिण्याला यायला त्याला. मग काय आहे ते? येड येते नाही तर काय माया मागच लागलं रे. मी मागाशी बघतोय दुपारी सकाळी निघलो ना तर सारखं माया माग इकडे लपलं होतं काय काय कळा हा. बराच वेळचं माया माग होतं. सारखं सारखं वास ठेवत होतो माया. तुम्ही त्याला गाडीत घेऊन टाका मग. अरे बाबा गाडीत काय याचं घेऊन येतो, गाडी माग आलं माया. परत मग त्याला बापू. बसशीला आणि परत गावात आणू सोडा. बरं ते सांगा ना बी काय झाले. मला नेमकं कारण बी कळा ना. आणि मी इथं आलो कबूल झालं ते. ऐकतच नव्हता तू. त्याला बळत गेलं, त्याच्या सोयीला लावलं थोडं. म्हणलं आता पडन गपची आता काय 2 दिवस तुम्हाला त्रास नाही बायकोला आता. बी काही काम नाही, कशाला सांगायचं येडं येते. हा ना, चला तुम्ही आराम करा. जा लावली आता गाडी घरी तिकडे आता जातो ते. जाऊ. बरं बरं, जा घरी.
या कुठं गेलते काय आहे? तू इकडे कसं काय आला इकडे कसं काय आला तू कस काय आलो म्हणजे पायाने आलोय मग जाऊन मला हाणता का तुम्ही जाऊन माय उपकाराला गेलता का तू कुठं माय उपकाराला गेलता का तू कशाला माय माग फिरवतो उपकार नाही जरा कडेपोटी मी तुमच्या माग फिरू नको मग काय करू तुमच्या मागे हिंडेल मी अरे पण गरज काय आहे झाल्या मी काय येड्याने वागवतोय कुठं काय वागवतोय काय गरज आहे म्हणजे कुठं गेलते ते सांगा अरे बाबा पंचायत समितीत गेलतो लोकांचे काम होते ग्रामपंचायत मधले हा कसं असं- फिरायला जातो का कुठं नाही मग तुला येड्यावर कम करतो तू येड्यावणी करतोय का तुला मी 500 रुपये दिले ना जेव बिव म्हणलो जाऊन तू कशाला आला परत पिऊन आलोय दारू पिऊन मला 500 रुपये तुम्ही दिलते का श्यामेन दिलते सारे बरं बाबा श्यामे दिलते श्यामेकडे मॅच दिलते त्याला काय सांगा बरं आता श्यामे दिले ना तुला मग जाणतो मग जाना मी नाही जाणार मला पाय ठेवायला लावले तुमचं कोणी बाहेर ठेवायला लावली कोणी माझी हं? माझ्या बहिणीने ह्या जाल्याला सख्या भावाला छाती ठोकून गावाहून सांगितलं. आली ना तुझी बहीण तिच्या देखता तुला बी आणतो आणि तिला बी सांगतो काय चांगला संबंध आहे? चांगला भाव माय याला थांब तिला नाही फोन नाही फोन लावला काय करा करतो. थांब ना हा विचारा ना बडबड करू नको जाल्या अरे जाल्या बडबड करू नको ना थांब ना भावीत आहे हॅलो वाचल्या का काय भोंगा लावून दिलाय माया पाठी मागा यो भोंगा नाही भाव कोणता भोंगा जालिंदर हा काय सांगितलं तुला तो माझ्यावर काय ठेवा लक्ष ठेवा का पाळत ठेवा सांगितलं लक्ष ठेवा मी कशाचं लक्ष सांगितलं होतं तो हा मग जेवणा खावणाचं माझ्याकडे लक्ष ठेवा असं म्हणलं होतं ना अरे मग कशाला सांगायचं येड्याला तेव्हा मला सकाळ धरून निघूनच द्यायना बाईसाहेबांनी पाळत ठेवायला लावलंय तुमच्यावर लक्ष ठेवायला लावलंय काय तू बी ना तुला लय बरं सांगितलं मी त्या आल्या नको सांगत जाऊ काही 200 रुपये दिले माझ्याकडून बी श्यामेकडे 500 रुपये दिले त्याला म्या हा बोला ना त्या संग बघ काय म्हणती कोण काय म्हणती माझी बायको ये लग्न लावलेली हा हॅलो बोल ना तिथे दीदीला ह्यो ना दीदी बोल मध्ये मध्ये बोलते ते दाजी ते लय असे हा डेपुटी रागम बघते ज्याला जेव्हा शपथ तो दात पाडले असते हा बाबा तू म्हणशील तस मला काय चालतंय हा हा दिदे सांगितलं का भावानी हा दिदी आता इथून पुढे जाता नाही ना तुझ्या त्या लाडक्या भावाला काही सांगत नको जात जो ठेवू का दिदे चल उठ आता ऐकलं ना तू दिदीचं उठ अहो मला म्हणली ती काय माझा गैरसमज झाला झालं ना मग उठा आता गैरसमज झाला ना पटकन उभा नाही तर माझ्या पायाचा गैरसमज होईल आणि तुमच्या पाठीवर पडन या दीदीचे भाऊ दिदे